आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत सादर करीत आहोत संत ज्ञानेश्वर जीवनपट देखावा। अखिल मानवाला आकर्षक असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर या ग्रंथाचे निर्माते आणि गीतेचे भाष्यकार श्री ज्ञानदेव यांचा जन्म श्री क्षेत्र आळंदी येथे झाला। त्यांच्या पितृचरणाचे नाव विठ्ठलपंत आणि मातोश्रींचे नाव रुक्मिणीबाई। विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या दोघांना एकूण 4 अपत्ये झाली। निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई। सादर करीत आहे देखावा चांगदेवांचं गर्वहरण, चांगदेवांचं गर्वहरण। हे विश्वची माणसे खरं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांची ही कथा। संपूर्ण जगतासाठी दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात असं पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांची कीर्ती त्यांच्या विनम्र वागण्यानं आणि प्रज्ञावंत ज्ञानानं सर्वदूर पोहोचत होती। श्रेष्ठ योगीराज चांगदेवांपर्यंत ती पोहोचली। चांगदेवांना आपल्या आत्मज्ञानाचा गर्व होता। त्यांनी ज्ञानदेवांना भुर्जपत्र पाठवलं। चांगदेवानी आपल्याला हे पत्र दिलं आहे आणि त्याचं उत्तरही मागितलं आहे। या कोऱ्या पत्रावरून चांगदेवांचं अंतःकरण स्पष्ट होत आहे। मी लिहितो त्यांना उत्तर। अहंकार 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 आणि काही नाही। मूर्ख, किती विचित्र गोष्ट आहे। ज्याचं नाव अज्ञानदेव ठेवायला हवं होतं त्याचं नाव ज्ञानदेव ठेवलंय। त्याच्याकडे जाऊया, त्यानं याचा अर्थ तरी सांगावा, नाहीतर शरण येऊन आमचं शिष्यत्व पत्करावं। चला आताच निघायचो। आमचं सगळं वैभव त्यांना दिसलं पाहिजे, तो दिपून गेला पाहिजे आमच्या पुढं। त्याला आता आपला चमत्कार दाखवाच प्रभू। होय प्रभू, त्याला आपल्या ज्ञान अज्ञानाचं अंतर्ज्ञान होईल प्रभू। दाखवेन, अवश्य दाखवेन। असं दाखवेन त्याचं अस्तित्व संपवेन। हेच तर आम्हाला हवाय प्रभू। आम्ही ज्ञानदेवांना भेटण्यास जाऊ। रामदेव महाराजांचा विजय असो, 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 महाराजांचा विजय असो, भगवान चांगदेवांचा विजय असो, भगवान चांगदेवांचा विजय असो, भगवान चांगदेवांचा विजय असो, भगवान चांगदेवांचा, भगवान चांगदेवांचा, भगवान चांगदेवांचा, भगवान चांगदेवांचा। योगेश्वर चांगदेवांची स्वारी वाघावर बसून आपल्या भेटीला येते आहे। मग आपण त्यांना सामोरं गेलेच पाहिजे। तपश्चर्येची, योगसिद्धींची आणि जीवसृष्टीवर सत्ता चालवण्याची मला घमेंड होती, पण दगडमातीच्या अचेतन भिंतीवर सत्ता चालवण्याचं आपलं सामर्थ्य माझ्यात नाही। मी आपल्याला शरण आलो आहे। ज्ञानेश्वर महाराज, माझ्या जन्माचं सार्थक करा। चांगदेव, स्वतःचा दोष समजला आणि पश्चाताप होऊन तो काढण्याची बुद्धी झाली, म्हणजे दोष निघून जाण्यास वेळ लागत नाही।